तर आजचा दिवस खूप आनंदाचा आणि सुखसमाधानाचा जाऊ हेच महादेवाच्या चरणी प्रार्थना। आणि आज आपल्या वेळेला सुरुवात करत आहोत। तर घरातली जी सगळी कामे आहेत माझी पूर्ण आवरून झालेली आहेत आणि मी आता इथे माझ्याकडे हे जे खारीक खोबरे आहेत तर मी हे खारीक खोबरे गिरणीमध्ये दळून घेणार आहे। मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला खारीक आणि खोबरे दळून दाखवलं, पण त्या दिवशी संध्याकाळ होती आणि ते कस्टमरचं होतं। तर हे जे खारीक खोबरे आहेत ते माझं स्वतःचं आहेत आणि मी तुम्हाला आज ते कसं दळतात माहिती देणार आहे। आणि खारीक खोबरे जे आहेत ते मी पूर्णपणे एकत्र करून घेतलेले आहेत आणि दोन एकत्रच आपण दळणार आहोत। हे बघा मित्रांनो, इथे किती बारीक असं जे खारीक आणि खोबरं आहे ते दळून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता अगदी त्याची पावडर झालेली आहे तिथे बारीक अशी। हे बघा मित्रांनो, आता इथे वाजले आहेत दुपारचे 4 आणि मग मी इथे गवत कापून आणलेलं आहे आणि गायींसाठी कुटी करत आहेत। तर हे बघा, आपण इथे अशा पद्धतीने सर्व जी कुटी आहे ती करून घेणार आहोत। आणि माझे मिस्टर घरी असल्यावर गवत वगैरे कापून देतात आणि मग नंतर आम्ही 4-4:30 वाजता कुटी करून मग मी गायींना खायला टाकत असते। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण जी सर्व कुटी आहे ती करून घेणार आहोत, कारण कुटी केल्यावर जनावरे जे आहे ते व्यवस्थित चारा खातात। आणि आता इथे वाजले आहे संध्याकाळचे 6:30 आणि मी गायींचे दूध काढून घेत आहेत। आणि आपण सर्व गायींचे दूध अशाच पद्धतीनं मशीनला काढून घेणार आहोत, कारण की पहिले काय व्हायचं की मी अक्षरशः हाताने दूध काढायचे सर्व गायींचे, पण आत्ता इतकं एका गाईचं दूध अक्षरशः 7-8 लिटर इतकं निघतं, तर मग खूपच कंटाळा येतो। म्हणून मी 3-4 वर्षापासून ही मशीन घेतलेली आहेत आणि मग मी ह्याच मशीनला दूध काढत असते, कारण की माझे मिस्टर जे आहेत कधी ड्युटीवर जातात, ते घरी नसतात। तर ते घरी असल्यावर मला काढू लागतात दूध हे, पण मग ते घरी जर नसले तर मला एकटीला सर्व गायींचे दूध काढावं लागतात। यासाठी मी मशीन पण घेतलेलं आहेत आणि यामुळे काय होतं, वेळेची पण बचत होते आणि दूध पण अगदी पटकन 10-15 मिनटामध्ये सर्व गायी, तुम्ही 5-6 गायी 10-15 मिनटात सगळ्यांचं दूध काढू शकता। तर अशा पद्धतीनं मी सगळ्यांचे दूध काढून घेणार आहे तिथे। तर माझ्या मागे संध्याकाळची नंतर अशी इतकी घाई असते, माझे मिस्टर जर ड्युटीवर आहेत आत्ता, तर खूपच एकटीला सर्व कामे करावे लागतात। गायींची दूध काढणं किंवा त्यांना खायला टाकणं, कुटी करणं, शेण काढणं, गोठा साफ करणं, ही सगळी कामे करून नंतर घरात जाऊन चहा पाणी करणं आणि स्वयंपाक पण करणं, ही सगळी कामे जी आहे ते मला एकटीलाच करावे लागतात। तर त्याच्यामुळे थोडासा उशीर होतो। तर मुलं पण आहेत पाठीमागे, छोटे मुलांचं पण अगदी व्यवस्थित आवरावं लागतं। पण एक आहे, तर हे कामं केल्याशिवाय पर्याय नाहीत, कारण की माझं एक मत आहे की आपल्यामध्ये जोपर्यंत ताकद आहेत ना तोपर्यंत आपण काम करूयात। एकदा म्हातारे झाल्यावर नाही हे होत। आणि मला म्हणजे पहिले अक्षरशः काहीच काम नसायचं, मी अगदी बसून असायची घरामध्ये, पण माझं पण ह्या गायींमध्ये अगदी व्यवस्थित दिवस कुठे जातो मला कळतच नाही। आणि दुपारी पण आपला अर्थातच 1-2 तास तरी आराम होतो, सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2-3 तास असेच कामे गायींचे असतात। तर मला हे कामं करायला खूपच छान वाटतं।
आणि माझा दिवस पण अगदी व्यवस्थित असा जातो, कारण की त्यातनं आपलं काम पण होतं, हातपाय पण मोकळे असतात आणि आपल्याला 2 पैसे त्यातनं भेटतात पण. कारण की एकट्या माणसाच्या जीवावर म्हणजे कुठल्या पण बाईंनी नवऱ्याच्या पगारावर अवलंबून राहू नाही, तर स्वतःचं पण काहीतरी वेगळं अस्तित्व निर्माण करावं असं माझं मत आहे. तर मी आता हे करत आहेत आणि कुठे जर नोकरी जर करायचं ठरलं तर 10-15 हजाराच्या पगारावर काही होत नाही आजकाल. तर त्याच्यामुळे मी पण हे करते आणि माझे मिस्टर पण जॉबला आहेत. आणि तुम्ही बघत असाल की मला हे कामं करायला खूपच आवडतं. तर अशा पद्धतीनं मी हे करत आहेत. माझ्याकडे शेळ्या पण आहेत, कोंबड्या पण आहेत आणि ह्या सगळ्या आणि मुक्या प्राण्यांची सेवा करणं खूपच चांगलं आहे. मला खूपच आवडतं. आणि ठीक आहे, आत्ता व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत गुड नाईट.